नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग. काही प्रश्न आहेत माझे, आज मी त्या प्रश्नाचे उत्तर देते. कारण काल एक शॉर्ट टाकला होता, त्याच्यावर खूप प्रश्न, म्हणजे माझ्या बहिणींना आता त्याच्या मनात डाऊट आहे की एवढी आजारी होती ना, अचानकच अशी कशी डिप्रेशनमध्ये होतीस. तर आता मला त्या शॉर्टवर तुम्ही जाऊन बघा, मी खोटं बोलत असेल तर. आणि काल मोठा व्हिडिओ त्यांनी पाहिलाच नाही, जसे शॉर्ट पाहतात आणि तुरंत ॲक्शन घेतात. त्यामुळे ना काल इंस्टाग्राम, मनापासून धन्यवाद, इंस्टाग्राम ID मी काल शेअर केलेली आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर खूप सारे माझ्या मीना मावशीने पण फॉलो केलं आहे, ठीक आहे. तर का नाही, मी काल शॉर्ट टाकलेला कुठला, ते नवीन गाणं आले का नाही ह्याच्यावर. तर मी आता हे तरी उत्तरं दिले ताई, ते हे नाहीत म्हणून उत्तरं दिलेत मी. खोटं बोलू नकोस, तू आजारी होतीस ना, मग कसं. तर मला एका बहिणीनं सीमाताईने उत्तरं दिले, म्हणते की खोटं बोलू नये, मेकअप केला नाही मग लिपस्टिक कशी. ताई इंस्टाग्रामवर तरी पण मी काल व्हिडिओवर सांगितलेलं की तुम्हाला डिप्रेशनमध्ये आहेस म्हणतीस आणि एवढं कसं. ताई मला सांगा, वर्षाताई, परत माझ्या खूप ताई आहेत, नाव कोणाचं घेऊ, माझ्या सुनीता मावशी, आता कुणाचं, प्रतीक्षाताई आणि आपले प्रियंकाताई, खूप भाऊ पण आहेत आपले. दादा तुम्ही पण सांगा, भाऊसाहेब दादा आहेत माझे. भाऊसाहेब दादा एक व्हिडिओ चुकवत नाहीत आणि वर्षाताई पण चुकवत नाहीत, कुठले पण इंस्टाग्रामचे काहीतले पण चुकवत नाही. तुम्ही खरं खरं कमेंट करून सांगा की माझा हा व्हिडिओ कधीचा आहे, आजारीच्या आधीच आहे. अहो बाई, माझ्या बहिणी, आया बहिणीनं, तुमची जयू घराबाहेर का घरात उठून पटपट फिरण्याची लायकी जी नाही, एवढी म्हणजे हे आहे. इकडं तुरंत मी अशी फिरू का नाही गोल, तर माझी अवकात नाही, अशी माझी झालेली आहे. एवढी माझी तकलीफ होते, एवढी चक्कर येते मला, मी चालना झाली. मी सकाळी उठून आता बसलेले ब्रश करून. तर तुम्हाला उत्तर देण्याचे खूप गरजेचं होतं, कारण खूप लोकांचं असं आहे. मग मेकअप नाही म्हणतेस, खूप मेकअप दिसतो ताई. तर ताई फिल्टर आहे, आजकाल जमाना खूप कुठं गेलं आहे ताई. तुम्हाला इंस्टाग्राम, मला पण कुठलं माहीत होतं, इंस्टाग्रामवर जोडल्यानंतरही कळतं आपल्याला. हा मेकअपवर मी बसले, फिल्टर लावला की हाच खूप सुंदर दिसेल, ही पण ओढणी इतकी सुंदर दिसेल ना, काय सांगायचं. तर फिल्टर आहे. आणि आजकाल माणसांना का नाही, फिल्टर एवढे ना, दाग असले तरी दाग दिसणार नाही, असे छान छान फिल्टर आहेत. तर तो पण एक फिल्टर आहे मला मी लावलेला. तर टेन्शन का घेत आहे, तर डिप्रेशनमध्ये आहेस हे का ताई, फिल्टर घेऊ. लिपस्टिक कशी मग असं सांगितलं मला, लिपस्टिक कशी मग ताई. लिपस्टिक लिहितं, दुसऱ्या त्यांचं नाव तर नाही घेत मी. आणि तुम्ही बघू शकता जाऊन, मेकअप केला आहे का की फिल्टर आहे. ताईने माझ्या रिप्लाय मग त्यांना दिलेला आहे, ताई हा फिल्टर आहे म्हणून एका ताईला. म्हणजे असे खूप प्रश्न उतरले आहेत. ताई तुझा मेकअप खूप दिसतोय, तर ताई फिल्टर आहे. आणि असं नका करू. हा 15 दिवसाचा व्हिडिओ पूर्वीचा व्हिडिओ आहे, जो इंस्टाग्रामवर तुम्ही नसल, या मोठा सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही, त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. तर फटाफट असं एखाद्याला बोलून असं म्हणतात ना, चाललंय त्याला, उठलंय त्याला पाय खेचून खाली पाडायचं, तो प्रयत्न करू नका. कारण तुमची जयू अशी नाही, माझ्या मावशी बहिणीनं, की मी उठून खरं तुम्हाला सांगते, मी जाण्याच्या लायकीची नाही बाहेर. मी ऊन बघना, कपडे सुकवना, मी कुठला म्हणजे घरातलं कामं व्यवस्थित करना, माझी अशी हालत आहे. तू डिप्रेशनमध्ये आहेस म्हणतीस, असं कसं. म्हणजे त्यांना पण वाटतंय ना, किती नाचतेस, एवढा मेकअप बिलकुल नाही. शपथ मी खोटं बोलत नाही, मेकअप गरजच नाही. आजकाल मुलांच्यावर तुम्ही म्हणत नाही का लिपस्टिक लावतोस का, ती नसतं, त्यांची चुकी नाही. इंस्टाग्रामवर तशी ॲपच आहेत, फिल्टर लावायचं, ती लिपस्टिक दिसणार. किती पण फुटकुळ्या मुलांच्या असल्या, दाढी पण असल्या तर क्लीन दिसणार. मुलींच्या पण बिना लिपस्टिकच्या मुली लिपस्टिकवाल्या दिसणार. तर ताई लोकांच्या, मावशींच्या, असं मावशी आपल्या आता आपल्या झुरकुट्या चेहऱ्यांच्या पडल्या,
तरी पण त्या फिल्टरनं आपण घालवू शकतो. असे फिल्टर आहेत. ज्याला इंस्टाग्राम माहीत नाही या त्याने उघडला नसेल, माझ्यासारखं पहिलं मला पण कुठं माहीत होतं, मी म्हणायचं त्यांचा कॅमेरा किती छान काम करतो मोबाईलचा, त्यांचे व्हिडिओ किती छान छान असते. सोनू माझं सरांकडं चांगलं नसतं बाबा, तर मम्माचं सोनू म्हणायचा मम्मा फिल्टर आहे, टेन्शन घेऊ नकोस. तर मी म्हणायची नाही फिल्टर नाही. फिल्टर कोणचा? तर ती म्हणायचं मग मी इंस्टाग्राम, तर तुमच्या जावई बापूंची मला अलाउड नव्हते, आम्हाला अलाउड फेसबुक इंस्टाग्राम काल पण बोलले. आणि त्यामुळं ना हा इंस्टाग्राम घेतला मी. आणि हा मेकअपवाला माझा व्हिडिओ नाही हो, मला किती सांगू. मेकअप हा मेकअपचा नाही. हा ब्राईटनेस करते मी. हां मेकअपचा नाही, हाच व्हिडिओ म्हणताय ना. हे जा हा गेलाय चांगला व्हिडिओ, पण हे जेवढे बघतात ना ते मोठ्या व्हिडिओ नाही बघत. त्यांना पण काय सांगून फायदा आहे. असे माझे 7-8 मी ह्या साडीवर, ही साडी पण का नाही, ही तर पिन नाही लावलेली, हिथं पण पिन नाही लावलेली. तो टिकटॉक नसतो का क्लेचर, फक्त हिथं लावलेला आहे. आणि दोरी बघा ना तुम्ही, ह्याच्या मागं का नाही, ह्या व्हिडिओच्या मागं दोरी आहे बांधायला, रशी. ते मला ब्लाऊज फिटिंगला छान आहे, मला दोरी बिरी आवडत नाही. मग राजेशने जिद केलेली म्हणून मी लावलेली. ती दोरीसुद्धा मी मागं बांधलेली नाही अशी. तर मी कुठं ती साडी पण घालून मी केले तवा. मी घरात माझ्या मुलींसाठी म्हटलं ठीक होती तवा, त्यामुळे ती नऊवारी साडी म्हणलं दोघीपैकी कोणाला शिवायची. आणि पिलूला काय आता साडीमध्येच आपण नऊवारी घातली तरी चालेल म्हणून मी पिलूला सोडून गायूला बघत होती नऊवारी साडी ह्याची कशी शिवायची, प्रयत्न करण्यासाठी मी कपडे काढत होते. मग त्यात मला गायूसाठी परत मला विचार आला एक वेळ साडी घालून बघ बसते का, म्हणजे ब्लाऊज बसतो का. मग ब्लाऊज बसला. मग मला वाटलं ह्या साडी एक बार टाकून बघू. ही जी आता तर खूप जुन्या मॉडेलची झाली, म्हटलं एक बार बघावं. माझ्या सगळ्या जुन्या मॉडेलच्या झालेत, मी काय नाही फेकत. माझे 15-16 वर्षाचे कपडे आहेत आणि मला नाही हिवत, त्यामुळे मी ती घातलेलं. आणि घालून मी तसेच व्हिडिओ बनवले ना. मेकअप ना ती बघत नाही का, केस बिस मेकअप बिकअप केला तर नाही, हेअरस्टाईल केलं असतं, केस बिस काढली असते चांगली, गजरा बिजरा केला असता चांगला. आणि असं का म्हण करताय सा, थोड्याशा गोष्टीला असं हे करून चालत नाही ना, आहे का नाही. तर उठले तर थोडंसं तुम्ही, माझं हेच म्हणणं आहे, तुम्ही छोटे व्हिडिओ बघता एखाद्याला वाईट कमेंट करून टाकता की असं तसं, तू डिप्रेशनमध्येच होते सण, कशी उठली सण एवढं तेवढं. तर मी त्या कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तुम्हाला उत्तरं पण दिलेत कमेंटमध्ये. बार बार देणं योग्य पण वाटत नाही. पण कसं आहे, एक लहान बाळाला पण कळतं आजकाल मोबाईलमध्ये खूप फीचर आहेत, खूप फिल्टर आहेत, खूप वेगवेगळे हे आहेत. आपण नाही बसलो, आपण मेकअप नाही केला तर ह्याच्यात लिपस्टिक आणू शकतो, आयलाइनर, मस्कारा, काजल, आयब्रो, कायच पाहिजे ते आहेत. त्यामुळे ना असं वाटतं एखादं उठतंय तर उठू द्या, कारण का वडून त्याला खाली बसवायचा प्रयत्न नका करू, कारण का माझी अवस्था अशीच आहे. तर मला कोणाला दुःख द्यायचं नाही. तुम्ही आज म्हणजे लगेच माझ्या मावशी बहिणी म्हणतील जेवढी टेन्शन नको घेऊ, राहून दे म्हणतील, तर मावशी मी राहून देते. कसं आहे माहिती आहे का, आता ह्यो 17,000वर 17,000-18,000वर हा व्हिडिओ गेलेला आहे, जो मी फिल्टर म्हणून सांगते ती. अजून मी दाखवते तुम्हाला. हे मेकअपवर लावलेला आहे, इंस्टाग्रामवर लावलेला आहे मी, हे तर नाही घरी नाही लावलेला, हे म्हणजे हे यूट्यूबवर अपलोड करताना इंस्टाग्रामवर लावलेलं. तर इंस्टाग्रामवर बघा बंगालवरनं कमेंट आले, हे 12-13 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, तिथून कमेंट आलेत आपको मेकअप की जरूरत नाही आहे. हिंदीमध्ये पण आलेत, बंगालच्या माणसाने पण बघितलेले आहेत, ताई लोकांनी त्यांनी पण कमेंट केले ते आहे इंस्टाग्राम ID वरच्या व्हिडिओला. तर त्या कमेंटवरनं तरी कळेल तुम्हाला की किती दिवसाचा हा व्हिडिओ आहे. काल मग कम्युनिटी पोस्टमध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक शेअर केलेली आहे, त्याच्यावर खूप माझ्या बहिणी भावानी परत माझ्या इंस्टाग्राम IDला फॉलो केलेत आणि माझी मीना मावशी पण त्यात दिसल्या. तर मी आता सकाळी बघितलं तर त्या तुम्ही हा व्हिडिओ आहे ना, हे नवीन निघालेलं आहे. तर ह्याच्यावर का नाही तुम्ही काय करू शकता, कमेंट बघू शकता किती दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. अरे बाबा एवढ्या गरमीत एवढा जीव माझा हे झाला आहे, ह्याच्यात असला डान्स आणि हे करून
उठा येणं झालं, इथं जेवण मी बनवणं माझ्या मुलांसाठी व्यवस्थित उभा राहून, जर डान्स करायला जाईन का? आणि चला, तुमच्या मनात असले डाऊट ठेवू नका. आणि मी काय कोणाला काय वाईट बोलत नाही, पण तुम्ही पण बोलून एखाद्याला बोलू नये की अचानक असं कसं तसं कसं असतं. मागं पुढचं व्हिडिओ टाकते. आता मी आजारी होते, 15 दिवसाच्या वर झालं. मी त्याच्या आधी ती मेहंदी मी व्हिडिओ बनवलेला, तो टाकायचा राहिलेला, मग तुम्हाला टाकत होती. तुम्ही तो रोजचाच व्हिडिओ, कधी आज व्हिडिओ मला बनवायचा नाही झाला तर मी कालचा पण व्हिडिओ टाकू शकते, असं आहे ना. त्यामुळं कधीचा पण व्हिडिओ असतो, व्हिडिओ आला की असं ॲक्शन घ्यायचं नाही की हो आजचाच व्हिडिओ असेल, आत्ताचाच असेल ना. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि इंस्टाग्रामवर ज्यांनी पण जेवढे माझे दादा, भाऊसाहेब दादा, माझ्या वर्षाताई, प्रियंकाताई, माझ्या मावशीनी पण, उषा मावशीनी पण बघितले, खूप मावशीनी, आता नाव आठवं ना, तर त्यांनी नक्कीच कमेंट करायला पाहिजे की कधीचा आहे तुमच्या जयूचा व्हिडिओ. ठीक आहे, ह्यो कालचा व्हिडिओ आहे का नक्कीच सांगा. मी म्हणते 15 दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ आहे ते साडीवरचे, तर नक्कीच कमेंट करा. ठीक आहे, तर भेटते पुढच्या, म्हणजे त्यांना तरी विश्वास होईल यूट्यूब फॅमिलीवर, कारण इंस्टाग्रामला जास्त लोक नसतात आपले, त्यामुळे. तर धन्यवाद, काळजी घ्या.